नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण केंद्र सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना बघितल्या, बरोबर. आता या लेक्चरमध्ये आपण राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना बघणार आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना आणि जे महाराष्ट्र शासन सोडून इतर जे राज्य सरकार आहे तर त्यांच्या काही महत्त्वाच्या योजना ज्या आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाच्या ठरतील. मित्रांनो, याच्या मागच्या लेक्चरमध्ये मी बऱ्याच योजना कव्हर केलेल्या आहे. आता पण म्हणजे याच्या अगोदरचे जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये काही योजना कव्हर केलेल्या आहे. ह्या लेक्चरमध्ये काय करणार आहे आणि इथून पुढे ज्या राहतील आपल्या तर त्या इथून पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण कव्हर करत चालणार आहे. पण या लेक्चरमध्ये आपण पूर्णतः योजनांबद्दल बोलणार आहे आणि योजना या खूप महत्त्वाचा टॉपिक मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्या अगोदर दोन महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल इथं मला बोलणं गरजेचं वाटतंय. जे मुलं मला प्रश्न विचारतात, मेसेज फोन कॉल करून काही प्रश्न विचारतात, त्याच्यातले दोन महत्त्वाचे प्रश्न जे खूप कॉमन आहे आणि ते इथं बोलणं त्याचं उत्तर देणं मला इथं अपेक्षित आहे. तर त्याबद्दल मी थोडंसं बोलतो आणि लगेच लेक्चरला सुरुवात करतो. पहिला प्रश्न असा मित्रांनो की बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे, सर तुम्ही कुठून कुठपर्यंत घेणार आहे. हा पहिला प्रश्न, कुठून कुठपर्यंत घेणार आहे आणि आम्हाला येणारी कंबाईन जी गट ब आणि क एक्झाम आहे तर याच्यासाठी काही वेगळं करण्याची गरज आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसऱ्या प्रश्नाबद्दल नंतर बोलतो, याच्यावर अगोदर बोलतो. तर बघा मित्रांनो, करंट अफेअर किंवा चालू घडामोडी हा जो विषय ना याला लिमिटेशन्स नाहीत, काहीच लिमिटेशन्स नाहीत. आलं लक्षात. तर मी जे घेतोय मित्रांनो तर जवळपास तुम्हाला सांगतोय डिसेंबर 2021 जानेवारी 2022 इथपासून ते साधारणतः आपल्या एक्झामपर्यंत इतक्या महत्त्वाचा इतका जो वेळ आहे कालावधी त्याच्यातल्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कधीपर्यंत आपलं जे एक्झाम आहे त्याच्या अगोदरपासून एक 10 ते 12 महिन्याचे जितका कालावधी आहे तर या कालावधीत झालेल्या ज्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहे तर त्या कव्हर करण्याचा मी याच्यातनं प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, तुम्ही काय करायचं तर तुम्ही ना याच्या व्यतिरिक्त जे करता येईल ना ते करत राहा. कारण चालू घडामोडी या विषयाबद्दल आपण लिमिटेशन्स नसतात, त्याच्यामुळं याला खूप मोठा याचा व्याप असतो. त्याच्यामुळे या व्यतिरिक्तही तुम्हाला काही गोष्टी जर नवीन अशा वाटत असतील जे माझ्या सांगण्यात राहिल्या असतील तर त्या तुम्ही वाचत चला. तुमचं थोडंफार वाचन, आपले लेक्चर्स आणि लेक्चर्स प्लस टेलिग्रामवरील प्रश्न, मी दोन माध्यमातून या गोष्टी कव्हर करणार आहे. एक तर काय आपले लेक्चर्स पूर्ण म्हणजे जवळपास माझे 50 लेक्चर देण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि दुसरी एक गोष्ट टेलिग्राम चॅनलवरील प्रश्न. या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचे बऱ्यापैकी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत 2022 मधले तर ते व्यवस्थित क्लिअर होतील. काय काय लेक्चर प्लस तितकंच महत्त्व आहे टेलिग्राम चॅनलवरील प्रश्नाला. परत सांगतोय, ते प्रश्न व्यवस्थित घ्या, त्याला तितकंच महत्त्व आहे जितकं लेक्चरला आहे. आलं लक्षात. या दोन गोष्टी व्यवस्थित केल्या तर. आणि दुसरी एक गोष्ट, आपल्या नोट्स रिवाईज केल्या तर त्याच्याबद्दल पुढे बोलतो मी. तर ह्या दोन गोष्टी व्यवस्थित केल्या तर बऱ्यापैकी कव्हर होईल. आणि जे गोष्टी तुम्हाला वेगळ्या अतिरिक्त वाटताय त्या पण करत चला. आणि दुसऱ्या एक याचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जर 2021चं काही विचारलं तर आता आयोगाला तर कोणी चॅलेंज करू शकत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, 2 वर्षाचं करंट जे आहे तर पूर्ण कव्हर करणं पॉसिबल नसतं. 1 वर्षाचं साधारणतः आपण करू शकतो आणि 1 वर्षाचं करणं अपेक्षित पण असतं. पण आयोग कधी कधी काय करतो, एकदम 1.5-2 वर्षापूर्वीच विचारतं. लॉकडाऊन नंतर बऱ्याच वेळेस असं घडले तर त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तरी पण मी 2022 मधलं कव्हर करून जर मला 2021 मधले जे अगोदरचे आहे तर त्याच्यावर जर काही प्रश्न टाकता आले टेलिग्राम चॅनलवर तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून मी 2021 मधले पण तुमचे काही मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न व्यवस्थित सोडवत चला. आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा वाचते जो वेळ तुम्हाला मिळतोय इतर अदर विषय जे आहे तर ते करून जो वेळ मिळतोय तर तो या गोष्टींना देत चला. काही म्हणजे चालू घडामोडीला देत चला. म्हणजे याच्यातून या व्यतिरिक्त काही तुमच्या वाचण्यात असेल तर वाचन करत चला. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर बऱ्यापैकी तुमचे सगळे मुद्दे कव्हर होतील. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, मुलांचा प्रश्न आहे, सर नोट्स घेणं गरजेचं आहे का. म्हणजे ज्या मी नोट्स अवेलेबल करून दिल्या आहे तुम्हाला नोट्स घेणं गरजेचं आहे का. मित्रांनो, हा तुमचा पर्सनल म्हणजे तुमचा वैयक्तिक प्रश्न, तो घ्यायचा की नाही. पण घेण्याचा फायदा मी सांगतो, त्याच्यात तोटा काहीच नसतं. तोटा काय असणार, त्याच्यात फायदाच आहे. तो फायदा असा की मित्रांनो बघा, तुम्ही आता लेक्चर क्रमांक 1 बघितल्यानंतर लेक्चर क्रमांक 40 बघितलं सपोज, नंतर मला सांगा तुमच्या लेक्चर क्रमांक 1 परत बघणं होईल का एक्झामच्या काळात. कारण एक्झाम एकदम जवळ आलेली असते, बरोबर. मग त्या काळात आपल्याला जास्तीत रिव्हिजन गरजेचं असतं. आणि इतका वेळ परत तुम्ही लेक्चरला घालू शकता का, नाही. आणि घालू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही एकदा जर व्यवस्थित लेक्चर बघितलं ना परत ते बघण्यात आणि तितका वेळ तुम्हाला नसतो. त्याच्यामुळे एकदाच व्यवस्थित मन लावून बघा. आणि नंतर ते रिव्हाइज करायचं असेल म्हणजे एक्झाम जवळ आली की तुम्हाला ज्या सगळ्या लेक्चरच्या नोट्स जर तुम्ही व्यवस्थित रिव्हाइज केल्या तर तुमचे सगळे लेक्चर्स तुम्हाला रिव्हाइज झाल्यासारखे होतील. म्हणजे कसं की 1 नंबरची नोट्स रिव्हाइज केलं तुमच्या लक्षात येईल की मी इथं काय सांगितलं होतं, इथे काय सांगितलं होतं. म्हणजे त्या माध्यमातून तुमचं एक लेक्चर रिव्हाइज होईल. तर त्याच्यामुळे ना नोट्स घेतल्या तर बेटर राहील असं मला वैयक्तिक वाटतं. तुम्ही नोट्स जर वापरल्या, त्याला रिव्हाइज केलं तर बेटर राहील तुमच्यासाठी हे. आणि त्याच्यात तोटा काहीच नाही. फक्त तुम्हाला एक 100 रुपये कॉस्ट पे करायची आणि ती मी काहीच ठेवलेली नाही. 100 रुपये म्हणजे काहीच नाही. आपण नाश्त्याला गेलो तर तितके आपले निघून जातात. 100 रुपये कॉस्ट मी ते ठेवलेलीच नाही कॉस्ट जास्त त्याची. फक्त तुम्हाला त्या मिळाव्यात, तुम्ही त्याचा यूज करावा व्यवस्थित, हा त्याचा उद्देश आहे. आणि तुम्ही तो वैयक्तिक निर्णय घेऊन तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला एकदा जर लेक्चर बघितलं आणि परफेक्ट लक्षात राहत असलं तर मग गरज नाही की बाबा आता मी एक बघितलं ना आता 50 जरी बघितले
तर माझे सगळे व्यवस्थित लक्षात राहत असेल. असं जर काही असेल तर मग नका घेऊ. आणि जर असं वाटत असेल की रिवाईज करायला नंतर कामं येतील आणि याची कॉस्ट पण जास्त नाही असं जर वाटत असेल तर मग तुम्ही घेऊ शकता. मिळाले 2 गोष्टीचे प्रश्न, 2 प्रश्नांचे उत्तर मिळाले व्यवस्थित. चलायचं मग सुरुवात करायची. चला तर मित्रांनो मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन सोडून इतर राज्याच्या ज्या काही योजना आहे तर या 2 गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे. याच्या अगोदर आपण केंद्र सरकारच्या काही योजना बघितल्यात. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील काही महत्त्वाच्या योजना. तर बघा मित्रांनो, याच्यातली पहिली आहे जिजाऊ ते सावित्री. जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेखीचा अभियान. बघा मित्रांनो, काय जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान. तर हे अभियान बघा मित्रांनो कधी राबवलं गेलं, याचा कालावधी काय होता, 3 ते 12 जानेवारी 2022. 3 ते 12 जानेवारी 2022. बघा मित्रांनो, ते हेडलाईनमध्ये एक गोष्ट सांगितली, टायटलमध्ये मी तुम्हाला जिजाऊ ते सावित्री. आता 3 जानेवारीला काय असतं, 3 ते 12 जानेवारी या 10 दिवस, किती दिवस, 10 दिवस हे अभियान राबवण्यात आलं. 3 ते 12 जानेवारी या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये जे आहे तर हे अभियान राबवण्यात आलं. तर बघा मित्रांनो, 3 जानेवारीला काय असतं, 3 जानेवारीला काय असतं, सावित्रीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. बरोबर, किती जानेवारीला, 3 जानेवारीला. आणि 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती असते. बरोबर, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आणि 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती असते. आणि या कालावधीमध्ये 10 दिवस जे येतात तर या 10 दिवसामध्ये जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेखीचा हे अभियान राबवण्यात आलं. इथपर्यंत क्लिअर झालं. तर बघा मित्रांनो, कुठे राबवण्यात आला, त्याचा उद्देश काय असतो, हे नेमकं कशासाठी राबवण्यात आलं, कशा पद्धतीनं राबवण्यात आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील व्यवस्थित बघत चला. कुठे राबवण्यात आलं तर महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये. ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठे राबवण्यात आलं, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जे आहे तर हे अभियान राबवण्यात आलं. बघा मित्रांनो, कशानिमित्त, आता मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी असते, 12 जानेवारीला. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी असते, 3 जानेवारीला. तर या जयंतीनिमित्त जे आहे ते हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, उद्देश काय होता, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन या अभियानाअंतर्गत करण्यात आले. बघा मित्रांनो, आता कुठं राबवण्यात आलं तुम्हाला मी अगोदर सांगितलं, कुठं, महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये. बरोबर, जे विद्यार्थी आणि शिक्षक आहे यांना शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन, जे वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमाचे जे आयोजन आहे तर या अंतर्गत करण्यात आले. आणि याचा उद्देश बघा मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला कशा प्रकारे राबवण्यात आलं. फक्त याचा एवढं संपू द्या, याचा उद्देश तुम्हाला कळाला की मला सांगायला सोपं जाईल आणि तुम्हालाही समजायला सोपं जाईल. यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणारी मूल्य शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे. कशासाठी, यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणारी जे मूल्ये, बेसिक मूल्य किंवा मूलतत्व आहे तर हे शालेय विद्यार्थ्यांच्या, म्हणजे शाळेतले जे विद्यार्थी आहे यांच्या मनावर बिंबवणे. आलं लक्षात, हा याचा उद्देश आहे. तर बघा मित्रांनो, कशा प्रकारे राबवलं. आता यशस्वी जीवनासाठी, आता बघा मित्रांनो, राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही ज्या व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहे, तर या यशस्वी यांच्या जीवनात यांनी जे कार्य केले समाजासाठी ते यशस्वीपणे पार पाडलेले आहे. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी प्रयत्न केल्याने एक स्वराज्य उभा केलं. तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप मोठे प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच आज सगळ्या मुली जे आहेत व्यवस्थित शिक्षण घेऊ शकताय. तर या दोन्ही ज्या महान व्यक्ती आहेत तर या दोन्ही महान व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल केली आणि यशस्वीपणे समाजासाठी कार्य केलं आणि स्वतःच्या जीवनात ते यशस्वी आहेत. म्हणून यशस्वी जीवनासाठी त्यांच्या आयुष्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी या जर मुलांकडे आल्या तर त्याच्यामुळे मुलांवर नक्कीच परिणाम होईल आणि त्यांच्या यशस्वी जीवनासाठी जे आहे तर त्यांना अत्यावश्यक जे मूल्ये तर ते सापडतील, असा या अभियानाचा उद्देश आहे. तर हे कशा प्रकारे राबवायचं, तर बघा मित्रांनो, 3 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीचे 10 दिवस आहे. तर या 10 दिवसांमध्ये सर्व शाळांमध्ये, कुठे, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असा संदेश द्यायचा की या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ ज्यांनी जीवनात कशा प्रकारे संघर्ष केला किंवा कशा प्रकारे यशस्वी ठरले किंवा कशा प्रकारे यांनी त्याग करून सगळ्या गोष्टी समाजासाठी मिळवून दिल्या. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांसमोर सादर करायच्या. त्या कशा, मुलांसमोर सादर करायच्या. त्या कशा, तर वेगवेगळ्या कार्यक्रम घ्यायचे शाळेमध्ये. जसं की आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा कोणाला तरी करायला सांगायची. त्या वेशभूषा केल्यानंतर त्या जशा प्रकारे त्यांनी आत्तापर्यंत काम केलं त्या प्रकारे शाळेत काहीतरी त्याच्यावर भाषण द्यायचं. त्यांची वेशभूषा साकारून त्यांनी केलेल्या कामाचा मुलांना परिचय द्यायचा.
द्यायचा, तसंच राजमाता जिजाऊंची वेशभूषा साकार करायची. त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून मुलांना एक पॉझिटिव्ह संदेश द्यायचा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे भाषण या महान व्यक्तींच्या जीवनावर किंवा यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भाषण मुलांना तिथे घ्यायला लावायचे. आलं लक्षात? निबंध वेगवेगळे यांच्यावर लिहायला लावायचे. म्हणजे काय की यांच्या जीवनात ज्या जशा यशस्वी झाल्या किंवा यांच्या सगळ्या गोष्टी या मुलांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना यशस्वी जीवनासाठी एक मार्ग सापडेल, असा या अभियानाचा उद्देश आहे. आणि म्हणून हे राबवलं गेलं. कोणतं? जिजाऊ ते सावित्री, सन्मान महाराष्ट्रांच्या लेकीचा अभिमान. आलं लक्षात? मला असं वाटतं तुम्हाला एक बेसिक गोष्ट लक्षात आली असेल की नेमकं या अभियानाचा उद्देश काय आणि कुठे राबवण्यात आलं आणि कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात आलं. आता 3 जानेवारी हा दिवस मित्रांनो बालिका दिवस म्हणून पण साजरा केला जातो. बालिका दिवस म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस हा बालिका दिवस म्हणून पण साजरा केला जातो. आलं लक्षात? चलायचं पुढं. ओके, बघा मित्रांनो, दुसरे महाजीविका अभियान. आता मी सांगितलं तुम्हाला जिजाऊ ते सावित्री, सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हे आपण व्यवस्थित बघितलं. आता दुसरे महाजीविका अभियान जे कोणाचं आहे? महाराष्ट्र शासन. आपण सध्या कोणाचे बघतोय? महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील योजना. आता हे संपले की आपल्या पुढे इतर राज्यांच्या आहे, पण हे सध्या ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर महाजीविका अभियान काय बघा मित्रांनो, हे महाजीविका अभियान समजून सांगण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजून सांगतो. ती जर आपल्याला व्यवस्थित कळाली तर आपल्याला हे महाजीविका अभियान समजायला अगदी सोपं जाईल, कारण याच्यामध्ये काहीच नाही आहे. या व्यतिरिक्त याच्या जी दुसरी गोष्ट समजून घ्यायची आपल्याला ती महत्त्वाची, ती कळाली की महाजीविका अभियान तुम्हाला सहज समजून जाईल. तर ती हे बघा मित्रांनो, हे अभियान म्हणजे कोणतं अभियान? महाजीविका अभियान उमेद अभियानाअंतर्गत राबवण्यात येत आहे. कशात? उमेद अभियानाअंतर्गत राबवण्यात येत आहे महाजीविका अभियान. मग मला सांगा, आपल्याला जर उमेद अभियान व्यवस्थित कळालं तरच महाजीविका अभियान व्यवस्थित कळेल. आलं लक्षात? तर आपण अगोदर काय करू? उमेद अभियान समजून घेऊ. उमेद अभियान समजून घेऊ. तर हे उमेद अभियान काय बघा मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान असं याला म्हणतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान असं याला आपण म्हणतो. कशाला? उमेद अभियान. तर बघा मित्रांनो, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय उमेद अभियान काय, तुमच्या लगेच लक्षात येईल. तर बघा मित्रांनो, उमेद अभियान म्हणजे काय? हे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण महिलांसाठी राबवलेलं अभियान आहे. कोणतं? महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण महिलांसाठी राबवलेलं अभियान आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ज्या महिला आहे, तर या ग्रामीण महिलांचे जे स्वयंरोजगार आहे किंवा स्वतःचा एक छोटा मोठा उद्योग आहे, तर हा चालू व्हावा आणि त्याचं स्वतःचं एक उदरनिर्वाहाचं साधन त्यांना मिळावं. तर याच्या उद्देशाने उमेद अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्याच्या नावावरून कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण मी आता जेव्हा सांगेल त्याच्या खाली सगळं तुम्हाला पटापटा क्लिक होऊन जाईल, कारण तुमच्या हे रोजच्या सहवासातलं आहे. मित्रांनो, तुम्हाला बचत गट माहिती असेल, माहितीच असेल, त्याबद्दल काही डाऊट नाही. बघा, बचत गट किंवा स्वयंसहायता गट. तर या उमेद अभियानाअंतर्गत काय केलं जाणार बघा मित्रांनो, ग्रामीण महिला आहेत, या ग्रामीण महिलांचे 10 महिलांचा एक बचत गट किंवा स्वयंसहायता गट स्थापन केला जाणार. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. या ग्रामीण महिलांचा 10 महिलांचा एक स्वयंसहायता गट किंवा बचत गट स्थापन केले जाणार. या बचत गटांचं XYZ बँकेमध्ये, म्हणजे बचत गटामध्ये जितक्या महिला किंवा स्वयंसहायता गटामध्ये ज्या महिला आहेत, ते त्या महिलांचं त्यांच्या जवळच्या XYZ एका बँकेमध्ये खाते उघडले जाणार. बरोबर. आता या महिलांना काय करायचं की दर महिन्याला थोडेफार जे पैसे त्यांनी जे ठरवून दिलेले आहे, तर तितकी रक्कम या बँक खात्यात जमा करायची या बचत गटानं किंवा स्वयंसहायता गटानं. आलं लक्षात? तर याच्यामुळं काय होईल, ही जी बँक आहे, तर ही बँक 3 महिन्यानंतर, आता बघा 3 महिन्यानंतर हे जो बचत गट आहे, तर प्रत्येक बचत गटाला जवळपास 15,000 रुपये इतकं खेळतं भांडवल उपलब्ध करून देईल. आणि आलं लक्षात? आणि कुठून घेते ती बँक? यांच्याकडून. हे जे महिला बचत गट आहे, तर हे इकडं स्वयंसहायता गट इकडे पैसे भरतात आणि याच्यानंतर 3 महिने ज्यावेळेस हा बचत गट कंटिन्यू होतो, तर त्याच्यानंतर 15,000 रुपये इतकं जे खेळतं भांडवल आहे, तर खेळतं भांडवल या बचत गटांना, प्रत्येक बचत गटाला उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे यांचं उपजीविकेचं साधन जे आहे, तर ते उपजीविकेचं साधन यांना उपलब्ध होईल. आलं लक्षात? या पैशांच्या माध्यमातून. आलं लक्षात? आणि थोडे थोडे करून त्यांना या बचत गटाच्या मध्ये जे बँकेमध्ये तर ते पैसे रिटर्न करायचे आहेत, पण त्यांना एकदाच एवढं भांडवल उपलब्ध करून दिलं जाईल. किती महिन्यात? 3 महिन्यानंतर. बरोबर. त्याच्यानंतर जर हा बचत गट कंटिन्यू चालला किंवा स्वयंसहायता गट कंटिन्यू चालला, तर 6 महिन्यानंतर, हे 3 महिन्यानंतर 15,000, तर 6 महिन्यानंतर जवळपास 1,00,000 रुपये इतकं जे, तर इतकं जे कर्ज म्हणून बँक या बचत गटाला देईल. किती? 1,00,000 रुपये कर्ज जे, तर बँक या बचत गटाला देईल. आणि हे 1,00,000 रुपयाच्या कर्जामधून उद्योगधंदे, छोटे मोठे उद्योग उदरनिर्वाह किंवा स्वयंरोजगार जे आहे, तर ते बचत गट सुरू करू शकता आणि स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन ते मिळवू शकतात. कशाच्या माध्यमातून? या उमेद अभियानाच्या माध्यमातून. आलं लक्षात? मग हा जो आहे, तर यांना हे भांडवल उपलब्ध करून द्यायचं आणि या भांडवल उपलब्ध
करून देऊन महिलांना, ग्रामीण भागातील महिलांना जे तर रोजगारासाठी, स्वयंरोजगारासाठी किंवा छोट्या छोट्या उद्योगासाठी प्रोत्साहित करायचं. आलं लक्षात? या उमेद अभियानाच्या माध्यमातून आणि या स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून अशा प्रकारे. आलं लक्षात? आता हे भांडवल ज्यावेळेस त्या बचत गटाला किंवा स्वयंसहायता गटाला उपलब्ध करून दिलं जातं, तेव्हा त्यांना ज्याच्यासाठी हे भांडवल लागते, विशिष्ट प्रकारच्या गोष्टीसाठी लागत असेल तर त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण ते पण जे आहे तर या उमेद अभियानांतर्गत देण्यात येणार आहे. आणि त्याच्यामुळे महिलांचा स्वयंरोजगाराचा किंवा छोटे मोठे उद्योग सुरू होण्याला प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त महिलांचे जे उपजीविकेचे साधने तर त्यांना उपलब्ध होतील. असा उद्देश कशाचा आहे? उमेद अभियानाचा. आलं लक्षात? आणि या उमेद अभियानांतर्गत महाजीविका अभियान सुरू करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला कळेल की महाजीविका अभियान काय आहेत. आलं लक्षात? बघूयात आपण आता महाजीविका अभियान. तर बघा मित्रांनो, 8 मार्च 2022 सुरुवात कधी झाली? हा महिला दिवस म्हणून पण साजरा केला जातो. 8 मार्च 2022 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे याची सुरुवात करण्यात आली. कशाची? महाजीविका अभियानांतर महाजीविका अभियानाची. आणि महाजीविका अभियान कशा अंतर्गत राबवलं जातं? उमेद अभियानांतर्गत. आता उमेद अभियान काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान जे आहे ते उमेद अभियान म्हणजे काय आहे तरी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं. त्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली. कोणी? हसन मुश्रीफ जे ग्रामविकास मंत्री होते तेव्हा 8 मार्च 2022 महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जे तर यांनी याची सुरुवात करण्यात आलेली महाजीविका अभियानाची. आता बघा याचं उद्दिष्ट काय बघा मित्रांनो, महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन. आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची म्हणजे काय? आता जे कर्ज जी बँक आहे तर या बचत गटांना किंवा स्वयंसहायता गटांना देणार आहे, बरोबर. आणि ते कशासाठी देणार आहे? छोटे मोठे उद्योग करण्यासाठी किंवा स्वयंरोजगारी करण्यासाठी. आणि या गोष्टीमधून ज्या गोष्टीचं उत्पादन होईल त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची. त्याच्यातून जे उत्पादन होईल त्याच्यासाठी बाजारपेठ निर्माण करावं लागेल. कारण बाजारपेठ म्हणजे काय की हे झालेलं उत्पादन कुठेतरी विकावं लागेल. मग ती बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान, आता बाजारपेठ उपलब्ध झाली कशी झाली मी तुम्हाला सांगितलं, राज्यातील किमान 10 लाख महिलांना महाजीविका उपजीविका किंवा महाजीविका उपजीविका म्हणू शकतो आपण, उपजीविका साधने उपलब्ध करून देणे सोपं. तेच झालेले त्याची बाजारपेठ उपलब्ध करून दिले. त्यांचे झालेले त्यांना जे स्वयंरोजगारासाठी जे पैसे दिले जाणार त्यातून काहीतरी ते निर्माण करणार. निर्माण केल्यानंतर बाजारपेठेमध्ये विकणार आणि विकल्यानंतर काहीतरी पैसे येणार आणि त्याच्यातून त्यांची उपजीविका चालणार. आलं लक्षात? ही उपजीविका उपलब्ध करून देणे महाराष्ट्र महाजीविका अभियानाचा उद्दिष्ट आहे किंवा अभियानाचा उद्देश आहे. आणि हे अभियान उमेद अभियान अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांचं वैशिष्ट्य उमेद अभियानांतर्गत राबवण्यात येत आहे. आता हे परत सांगायची गरज नाही. आणि हे एक एक्स्ट्रा मुद्दा इथे लक्षात घ्या फक्त. आता 10 लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देणे म्हणजे काय तर सपोज आता 10 जणांचे जे बचत गट केलेले आलं लक्षात, तर अशा 10 लाख महिलांना याचा लाभ मिळवून देणे ह्या उमेद अभियानाचा. आणि याचं लाभ मिळवून देण्याचं कार्य कोण करणार? महाजीविका अभियान. आलं लक्षात? असं सोपं आहे ते. आता याच्या अंतर्गत दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र शासन 2022-23 हे वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे करत आहे. उपजीविका वर्ष म्हणून साजरे करत आहे कोण? महाराष्ट्र शासन 2022-23. हा पण मुद्दा इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात? आता मलाच वाटतं ह्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित कळायला असेल. उमेद अभियान पण तुम्हाला कळायला असेल, त्याच्या अंडर येणारं किंवा त्याच्या खाली येणारं महाजीविका अभियान हे पण तुम्हाला व्यवस्थित कळालेलं असेल. त्याची सुरुवात कळाली असेल, कोणी केली ते कळालं असेल. आणि 2022-23 हे वर्ष उपजीविका वर्ष म्हणून महाराष्ट्र शासन जे आहे तर ते राबवत आहे, तर साजरे करत आहे किंवा राबवत आहे. तर ह्या पण गोष्टी तुम्हाला अगदी अचूकरित्या कळाल्या असतील. आलं लक्षात? या महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आपण बघितल्या. आता याच्या पुढे आपण महाराष्ट्र शासन सोडून इतर ज्या शासनाच्या योजना आहे महाराष्ट्र शासन सोडून तर त्या आपण शॉर्टमध्ये बघणार आहे. मी याच्या अगोदर बऱ्याच योजना कव्हर केलेल्या आहे. याच्या पुढे पण ज्या सुटल्या त्या पण कव्हर करत राहील. पण आता इथे ह्या गोष्टी लक्षात घ्या. बघा मित्रांनो, भारतातील काही प्रमुख घटक राज्यांच्या योजना. आता तुम्हाला महाराष्ट्र शासनाने सांगितलं, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये केंद्र शासनाच्या काही सांगितल्या. आता भारतातील जे काही प्रमुख घटक राज्य आहे, जसं महाराष्ट्र शासनाने काही योजना सुरू केल्या तशा इतर घटक राज्यांना पण केलेल्या असतील. येस और नो? येस. मग आपण त्या योजना बघूयात. बघा मित्रांनो, दुसरे पारई किंवा परई शिक्षालय. पारई किंवा परई शिक्षालय. तर मित्रांनो, हे पारई किंवा परई शिक्षालय काय आहे तर हे पश्चिम बंगाल राज्याने सुरू केलेली एक योजना आहे. पश्चिम बंगाल राज्यानं सुरू केलेली एक योजना आहे. कोणती? परई शिक्षालय. व्यवस्थित सरळ येत आहे. खालीलपैकी XYZ योजनेचं नाव दिले जातं आणि ते कोणत्या राज्याने सुरू केले, त्याचा उद्देश वगैरे या छोट्या गोष्टी हमखास परीक्षेला असतात. योजना हा अतिशय महत्त्वाचा आणि आवडता विषय आयोगाचा. आलं लक्षात? कोणतेही परीक्षा काढा तुम्ही, योजनांवर प्रश्न असतो म्हणजे असतो. कारण सरकार आयोगाला ते अपेक्षितच आहे की
भावी अधिकाऱ्यांना योजना माहीत असणं गरजेचं आहे सरकारच्या. आलं लक्षात? त्याच्यामुळे योजना आपल्याला गरजेच्या आहे. कोणी सुरू केली पारे शिक्षालय? पश्चिम बंगाल सरकारने. कधी? फेब्रुवारी 2022. फेब्रुवारी 2022 मध्ये पारे शिक्षालय ही जी योजना आहे ती पश्चिम बंगाल सरकारने सुरू केली. आणि कोणासाठी? तर प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी. आलं लक्षात? कुणासाठी? प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी. आता प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पण नेमकं कशासाठी हे तर कळणं गरजेचं आहे. तर ते सांगतो. बघा मित्रांनो, कोविड-19 ज्यावेळेस आला त्यावेळेस सगळ्या शाळा बंद झाल्या. हे तर तुम्हाला माहिती असेल, हे सांगायची गरज नाही, बरोबर. पण ज्यावेळेस शाळा सुरू करण्याची वेळ आली, शॉर्टमध्ये सांगतो तुमच्या लक्षात येऊन जाईल, याच्यावर जास्त वेळ घालणं योग्य नाही. तर ज्यावेळेस शाळा सुरू करण्याची वेळ आली तर त्यावेळेस बघा मित्रांनो, एकदा सगळ्या शाळा सुरू नाही झाल्या. हे मान्य आहे का तुम्हाला? अगोदर काय केलं त्यांनी? कॉलेजेस सुरू केले. कॉलेजेस सुरू केले, त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शाळा सुरू केल्या. आलं लक्षात? त्याच्यानंतर जसजसे म्हणजे अगोदर 10वी पासून पुढे सुरू केलं, नंतर 7वी ते 10वी सुरू केलं, असं केलं. नंतर जे छोटे छोटे मुलं होते त्यांच्या नंतर शाळा सुरू केल्या. हे तुम्हाला पण माहिती आहे. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस त्याने वरच्या कक्षातल्या किंवा वरच्या इयत्तेतल्या शाळा सुरू केल्या तर त्या पश्चिम बंगाल सरकारला असं वाटलं की आता लहान मुलांच्या शाळा तर सुरू नाही, पण आपण काहीतरी वेगळं करून या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पण शाळेत पाठवू शकतो. कोविड-19 संपला होता, आता सुरू करायच्या होत्या, पण यांना पण वेगळ्या काही पद्धतीने शाळेत पाठवू शकतो. तर ते कसं? तर ओपन एअर क्लासरूम घ्यायची. ओपन एअर क्लासरूम म्हणजे काय की हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं, पण यांना वर्ग खोलीत म्हणजे आपले जे क्लास असते क्लासरूममध्ये नाही बसायचं, तर एखादे पार्क असेल किंवा एखादं ग्राउंड असेल त्या शाळेचं, तर त्या ग्राउंडवर बसून यांना शिकवायचं. म्हणजे जसं की एक अंतर राखता येईल, विशिष्ट प्रकारचं डिस्टन्स राखता येईल, विशिष्ट प्रकारचं अंतर राखता येईल, त्याच्यामुळे कोविड-19चा प्रादुर्भाव होणार नाही, असा याचा उद्देश होता. आणि मुलं सिक्युअर किंवा सेफ राहतील म्हणून जे मुलं आहे प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेतील जे मुलं आहे, तर या मुलांना एखाद्या पार्कमध्ये किंवा ग्राउंडमध्ये बसून शिकवणे आणि त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मुलांना सिक्युअर ठेवणे, असा याचा उद्देश होता. कशाचा? पर्यायी शिक्षालय. आणि कुणी सुरू केलं? तर पश्चिम बंगाल सरकारने, फेब्रुवारी 2022. आलं लक्षात? चालायचं पुढं? ओके. बघा मित्रांनो, राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना. आता हे कळालं. पर्यायी शिक्षालय कोण? पर्यायी शिक्षालय कोण? वेस्ट बेंगॉल. आलं लक्षात? राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना ही सुरू केली मित्रांनो छत्तीसगड या राज्याने. ह्या योजना कोणत्या एवढंच लक्षात ठेवायचं. ही योजना कोणती? कोणत्या राज्याची? तिचा उद्देश काय? एवढंच लक्षात ठेवायचं. योजना कोणती? कोणत्या राज्याची? तिचा उद्देश काय? आता हे तू वरच्या याच्यात कळाल्या 3 गोष्टी, आता खालच्या याच्यात पण कळतील. राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना ही योजना जी आहे छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे. बघा मित्रांनो, इथं दिलं मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो. भूमिहीन कृषी मजदूर न्याय. कृषी मजदूर, भूमिहीन कृषी मजदूर म्हणजे काय? लँडलेस म्हणजे ज्याला जमीन नाही आणि तो कृषी मजदूर आहे, म्हणजे मजुरी करून आपलं उपजीविका भागवतोय. कोण? जो आहे तो ग्रामीण. राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर एवढं समजून घेऊ आपण. भूमिहीन म्हणजे काय? लँडलेस, ज्याला जमीन नाही आणि तो कृषी मजदूर आहे. आलं लक्षात? तर त्याला काहीतरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी जे तर राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर योजना राबवलेली कोणी? छत्तीसगडने. आलं लक्षात? फेब्रुवारी 2022 मध्ये ही सुरू झालेली. बघा मित्रांनो, कधी? फेब्रुवारी 2022. हिचा उद्देश काय आहे? ग्रामीण भूमिहीन कृषी मजुरांना, म्हणजे ग्रामीण भूमिहीन म्हणजे काय? ज्याला जमीन नाही. कृषी मजूर जे जमिनीत काम करत आहे पण जमीन नाही, दुसऱ्याच तिथं काम करून आपलं उपजीविका भागवत आहे. मजुरांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य द्यायचं. प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य द्यायचं. आणि ते सहाय्य किती द्यायचं? बघा मित्रांनो, वार्षिक 6,000 रुपये. वार्षिक 6,000 रुपये इतकं जे सहाय्य आहे तर एका मजुराला किंवा एका भूमिहीन कृषी मजुराला उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि हे कोण देणार आहे? छत्तीसगड राज्य. कारण का? कारण ही योजना छत्तीसगडची आहे. छत्तीसगड राज्य योजना राबवत आहे म्हणजे छत्तीसगडच उपलब्ध करून देईल. क्लिअर? तर बघा मित्रांनो, ग्रामीण भूमिहीन मजुरांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य. आर्थिक सहाय्य किती? तर 6,000 रुपये वार्षिक, पर इयर 6,000 रुपये एवढे जे आहे तर त्यांना उपलब्ध करून द्यायचे. आणि बघा मित्रांनो, अशी योजना राबवणारे छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य ठरलेले भूमिहीन मजुरांसाठी, ग्रामीण भूमिहीन मजुरांसाठी आतापर्यंत विशेष अशा प्रकारची योजना कोणीच राबवलेली नाहीये. म्हणून अशा प्रकारची योजना राबवणारं छत्तीसगड हे भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं? ओके. बघा मित्रांनो, निरामय प्रकल्प. आता दुसरा मुद्दा आहे आपला. तिसरी योजना आहे. अशा जवळपास आपण 17 योजना बघणार आहे. योजना महत्त्वाच्या आहे. लेक्चर व्यवस्थित बघा, परत सांगतो. लक्षात? निरामय प्रकल्प तिसरा आहे. राज्य आसाम. निरामय प्रकल्प कोण? राज्य आसाम. सुरुवात कधी? जानेवारी 2022. जानेवारी 2022 निरामय प्रकल्प योजना किंवा निरामय प्रकल्प हा आसाम राज्यानं सुरू केला. आणि त्याचा उद्देश काय? तर बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करणे. सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करणे म्हणजे काय? सार्वजनिक म्हणजे काय की सरकारकडून ज्या आरोग्य सेवा ज्या आहेत त्या राज्यातल्या लोकांना भेटत आहे, तर त्या आरोग्य सेवा अजून जास्तीत जास्त बळकट करणे. म्हणजे जसं की गव्हर्नमेंट एखादं हॉस्पिटल असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अजून सुविधा देणे, वेळेवर सुविधा देणे, चांगल्या प्रकारच्या सुविधा राज्यातील जनतेला देणे, असा जो उद्देश
आहे तर तो उद्देश आहे निरामय प्रकल्प, आणि निरामय प्रकल्प सुरू केलेला आहे आसाम सरकारने. आलं लक्षात? ओके. हे राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान म्हणजे जे स्वास्थ्य अभियान आहे, तर आसाम सरकारने पिरामल स्वास्थ्य म्हणजे पिरामल स्वास्थ्य एक NGO किंवा फाउंडेशन किंवा एक संस्था आहे पिरामल स्वास्थ्य, आणि रिस्को ही पण एक ऑर्गनायझेशन किंवा संस्था, ही एक NGO आहे पिरामल फाउंडेशन किंवा पिरामल स्वास्थ्य, आणि रिस्को ही पण एक ऑर्गनायझेशन आहे. तर या दोन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे आहे तर आसाम सरकारने जे आहे तर निरामय प्रकल्प सुरू केला. आणि उद्देश काय मित्रांनो? उद्देश आहे सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करणे. आले लक्षात? चालायचं पुढं. ओके. बघा मित्रांनो, लोक मिलनी अभियान आता इथपर्यंत कळालं. हे बघा मित्रांनो, पहिलं बघितलं आपण परय वेस्ट बेंगॉल राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना कोण? छत्तीसगड. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर हे पण बघितलं निरामय प्रकल्प आसाम. त्याच्यानंतर बघून लोक मिलनी कार्यक्रम किंवा लोक मिलनी योजना पंजाब सरकारने सुरू केली 16 मे 2022. 16 मे 2022ला पंजाब सरकारने कोणती? लोक मिलनी योजना किंवा लोक मिलनी कार्यक्रम सुरू केलेला आहे. याचा उद्देश काय आहे? राज्यातील जनतेला त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक खिडकी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. म्हणजे पंजाब राज्यातील जे नागरिक आहे तर या नागरिकांना त्यांच्या ज्या तक्रारी आहे तर या तक्रारी, सर्व प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी ज्या उपलब्ध करून देणे, एकाच ठिकाणी त्या तक्रारीचं निवारण कसं होईल याची व्यवस्था उपलब्ध करून देणे. आणि कुणी सुरू केलेलं आहे? पंजाब सरकारने. आलं लक्षात? लोक मिलनी. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पुढचं आहे मुख्यमंत्री मितान योजना. मुख्यमंत्री मितान योजना बघा मित्रांनो, छत्तीसगडनेच ही पण आपण बघितली. राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना छत्तीसगडच, आणि मुख्यमंत्री मितान योजना ही पण कोण? छत्तीसगड. मे 2022 मध्ये सुरू केली. आणि याचा उद्देश काय बघा मित्रांनो, छत्तीसगडमधील रहिवाशांना म्हणजे छत्तीसगडचे जे नागरिक रहिवासी आहे त्यांना 100 सार्वजनिक सेवा घरपोच मिळणार. खालीलपैकी 100 सार्वजनिक सेवा घरपोच मिळवून देणारी जी योजना आहे तर ती खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली? तर कोणत्या? छत्तीसगडने. आणि सार्वजनिक सेवा घरपोच मिळणार म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून किंवा छत्तीसगड सरकारकडून त्यांच्या राज्यातले जे लोक आहेत तर त्यांना काही प्रकारच्या ज्या सुविधा आहे तर त्या सुविधा उपलब्ध सेवा किंवा सुविधा दिल्या जातात, तर त्या घरपोच द्यायच्या म्हणजे काय? जसं की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल, लाईट बिल असेल, कशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी ज्या सरकारकडून जनतेला देण्यात येतात तर त्या सरळ त्यांच्या घरपोच सेवा द्यायची, त्यांनी होम डिलिव्हरी करायची डायरेक्ट. आलं लक्षात? घरपोच सेवा द्यायची, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा ताण कमी होईल आणि त्यांना सगळ्या गोष्टी सरकारकडून अगदी घरपोच मिळतील, असा याचा उद्देश आहे. आणि अशा किती आहे? 100 सार्वजनिक सेवा ज्या आहे तर त्या घरपोच मिळणार आहे. कोण? छत्तीसगड. कोणती योजना? मुख्यमंत्री मितान योजना. मुख्यमंत्री मितान योजना. आलं लक्षात? चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सांस मोहीम. सांस काही पण म्हणा. सांस कर्नाटक एप्रिल 2022. सांस मोहीम कोणी सुरू केली? कर्नाटक या राज्य सरकारने. कधी? एप्रिल 2022 मध्ये जे आहे तर ते सुरू केली. तर हिचं बघा मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला ह्या लॉंग फॉर्ममध्येच किंवा या सांसच्या विस्तारित रूपामध्येच तुम्हाला तुमच्या प्रश्नात उत्तर मिळून जाईल की या योजनेचा उद्देश तुमच्या लक्षात येईल. तर तो कसा बघा मित्रांनो, सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज निमोनिया आणि सक्सेसफुली एवढं परत सांगतो. सोशल अवेअरनेस म्हणजे सामाजिक जागृती, आणि ॲक्शन टू न्यूट्रलाइज म्हणजे याचा प्रभाव कमी करणे. कशाचा? निमोनियाचा. आणि यशस्वीपणे निमोनियाचा प्रभाव कमी करण्यासाठी सामाजिक जागृती करणे म्हणजे सांस मोहीम, आणि ती कर्नाटक सरकारने सुरू केलेली आहे. आलं लक्षात? तर कर्नाटक सरकारने सुरू केली. तर बघा मित्रांनो, लहान मुलांचा जास्तीत जास्त 5 वर्षाच्या आतले मुलं तर जास्तीत जास्त यांचा मृत्यू जो होतो निमोनियामुळे होण्याची शक्यता असते. आणि निमोनियाला याचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा न्यूट्रलाइज करण्यासाठी काय करायचं की सामाजिक जागृती करायची. आणि ही जागृती कोण करणार आहे? आता कर्नाटक सरकार. आणि फक्त कर्नाटकपुरतीच, कारण कर्नाटकची योजना आहे. आणि ती सामाजिक जागृती करून निमोनियाचा प्रभाव कमी करणे हा उद्देश आहे सांस मोहिमेची. योजना महत्त्वाची आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना. आता बघा मित्रांनो, तुम्ही म्हणताल सर तुम्ही तर फास्टमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेऊ लागले, आमच्या तर तितक्या लक्षात राहत पण नाही. म्हणजे तुम्हाला कळालं ते ऑप्शन आलं की तुम्हाला लक्षात पण येईल. पण आत्ता कदाचित तुम्हाला जर म्हटलं सांगा पटापट की आत्ता कोणत्या कोणत्या योजना झाल्या तर तितक्या फास्ट तुम्हाला त्या सांगता येणार नाही. त्याच्यामुळे मी एकच सांगतो की बघा मित्रांनो, नोट्स रिवाईज करत चला. काही मोठी गोष्ट नाही, कोणत्या गोष्टीची तुम्हाला त्या खूप कामं येतील नंतर, ज्यावेळेस तुमच्या सगळे लेक्चर्स वगैरे जातील, एक्झामला 7-8 दिवस राहतील, तर त्यावेळेस तुम्ही रिवाईज केलेल्या गोष्टी फक्त बघितल्या की तुम्हाला परत गोष्टी सगळ्या व्यवस्थित लक्षात येतील. तर नोट्स कलेक्ट करत चला. आलं लक्षात? म्हणजे त्या ह्या योजना वगैरे तुम्हाला परत लक्षात येतील. याचा उद्देश काय? दुसऱ्या योजना तुम्ही दुसरी कोण वाचल्याने तितक्या इफेक्टिव्ह होणार नाही. याचं कारण काय? आता बघा मित्रांनो, लेक्चर बघितलं तुम्ही, नोट्स बघितल्या तुम्हाला काय येईल?
लेक्चरची आठवण येईल, इथं काय सांगितलं, इथं काय सांगितलं, इथं काय सांगितलं, आलं लक्षात. तर त्याप्रमाणे गरजेचं आहे. बाकी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना, तर ही योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केली. मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना कोण? मध्य प्रदेश सरकार, एप्रिल 2022. आता बघा मित्रांनो, या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी 1 ते 50 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळेल. 1 ते 50 लाख, 1 ते 50 लाख 1 लाख ते 50 लाख रुपयाचे कर्ज देणारे स्वयंरोजगारासाठी किंवा छोट्या मोठ्या उद्योगासाठी, कारण 50 लाख रुपयात तर छोटा मोठा होऊ शकत नाही, उद्योगासाठी कोण? मध्य प्रदेश सरकार. आलं लक्षात. 1 ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल स्वयंरोजगारासाठी कुणाकडून? मध्य प्रदेश सरकार. आणि याच्यासाठी मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना ही जी इतर योजना सुरू केलेली आहे. आलं लक्षात. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, स्कूल चलो अभियान. स्कूल चलो अभियान, तर बघा मित्रांनो, हे उत्तर प्रदेश सरकारने सुरू केले. उत्तर प्रदेश सरकारने सुरू केले कोणतं? स्कूल चलो अभियान. आणि हे एप्रिल 2022 मध्ये सुरू केलेलं आहे. कधी? एप्रिल 2022. उत्तर प्रदेश सरकार स्कूल चलो अभियान. बघा मित्रांनो, उद्देश आहे उत्तर प्रदेशमधील प्राथमिक व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये 100% पटसंख्या करणे. पटसंख्या म्हणजे काय? उपस्थिती, मुलांची जी उपस्थिती प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेतील जे मुलं आहे त्यांची 100% उपस्थिती करणे. कधी? स्कूल चलो अभियानांतर्गत. कधी सुरू केलं? एप्रिल 2022. आणि कोणी? उत्तर प्रदेशमध्ये. आता तुम्ही बघितलं याच्या अगोदर म्हणजे वेगवेगळ्या योजना आहेत. तर या प्रश्न काय झाला बघा मित्रांनो, ज्यावेळेस कोविड-19 आला, तर कोविड-19 आला तर मुलं अगोदर जे आहे तर मुलांना आईवडील शाळेत पाठवत नव्हते. नको, कोविड आहे, कोविड आहे, कोविड आहे, बरोबर, हे तर आपल्याला पण माहिती आहे. पण नंतर असं झालं की मुलं इतकं घरात धिंगाणा करायला लागले की त्यांना परत बळच शाळेत पाठवणं गरजेचं वाटू लागलं. कुणाला? पालकांना. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, मुलांना शाळेत जाऊ वाटत नव्हतं, कारण आता शाळेचे एक 2-2 वर्ष जे आहे मुलांना शाळा सुटली होती आणि परत मुलांना शाळेत जाणं जिकिरीचं झालं. ते काही शाळेत जायला तयार नव्हते. मग आता शाळेत मुलांना नाही, 2 गोष्टींची जबाबदारी होती, पालकांची जबाबदारी आणि दुसरी सरकारची जबाबदारी. कारण सरकारला मुलं शाळेत येत नव्हते, सरकारची पटसंख्याच अजिबात जी इथे शाळेतली किंवा उपस्थितीच अजिबात कमी झाली होती एकदम. त्याच्यामुळे सरकारची जबाबदारी वाढली होती आणि पालकांची जबाबदारी वाढली होती. पण सरकारने लगे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या आणि त्याच्यातलीच एक योजना आहे स्कूल चलो अभियान. आलं लक्षात. कोण? उत्तर प्रदेश सरकार. 100% पट नोंदणी किंवा उपस्थिती कुणाची? प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची. चालायचं पुढं. बघा मित्रांनो, वुमन ॲट वर्क. वुमन ॲट वर्क ही कर्नाटक सरकारने सुरू केलेली एक योजना आहे. मार्च 2022 वुमन ॲट वर्क, कर्नाटक सरकार. ओके. तर उद्देश काय? अत्यावश्यक रोजगारक्षम कौशल्य असलेल्या महिलांना. आता बघा मित्रांनो, अत्यावश्यक रोजगारक्षम कौशल्य असलेल्या महिला म्हणजे काय? की ज्या त्या बघा, प्रत्येक पोस्ट असते, प्रत्येक एक रोजगाराचं एक पोस्ट असते, तर तिथे प्रत्येकाला क्वालिफिकेशन किंवा त्याच्यासाठी कौशल्य वेगवेगळे लागतात. आलं लक्षात. तर त्या प्रत्येक ठिकाणी ज्या त्या क्षमतेनुसार ज्याला त्याला कौशल्य असलेल्या महिलांना 2026 पर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी? 2026 पर्यंत 5 लाख नोकऱ्या देणे. 2026 पर्यंत 5 लाख नोकऱ्या देणे महिलांना. अत्यावश्यक रोजगार कौशल्य असलेल्या ज्या महिला आहे, म्हणजे ज्या योजना यांना, ज्या पोस्ट यांना भरायच्या आणि त्याच्यासाठी ज्यांच्याकडे कौशल्य आहे अशा महिलांना 2026 पर्यंत 5 लाख नोकऱ्या द्यायच्या. आणि हे कोण देणार आहे? कर्नाटक सरकार. आणि कोणत्या योजनेच्या माध्यमातून? वुमन ॲट वर्क. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 10व्या नंबरची योजना आहे मातृशक्ती उद्यमिता योजना. कोणती? मातृशक्ती उद्यमिता योजना. आणि ही योजना जी हरियाणा सरकारने सुरू केलेली 8 मार्च महिला दिवस पण साजरा केला जातो, जागतिक महिला दिवस 8 मार्च. हरियाणा सरकारने सुरू केलेली आहे मातृशक्ती उद्यमिता योजना. हिचा उद्देश आहे महिलांना स्वयंरोजगारासाठी. आता इथं बघा, ही तर नोकऱ्या उपलब्ध करून देणे, पुढे येईल तुम्हाला सांगतो मी. महिलांना स्वयंरोजगारासाठी 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे. महिलांना उद्योगधंद्यासाठी किंवा स्वयंरोजगारासाठी 3 लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध करून देणं. आणि हे कोण देणार आहे? हरियाणा सरकार. आणि कशाच्या माध्यमातून? मातृशक्ती उद्यमिता योजना. मातृशक्ती उद्यमिता योजना, हरियाणा सरकार 3 लाख रुपयांचं कर्ज महिलांना उपलब्ध करून देणे. आलं लक्षात. चालायचं पुढं. ओके. वुमन ॲट वर्क कळालं, मातृशक्ती उद्यमिता पण कळालं. त्याच्यानंतर कौशल्य मातृत्व अभियान. कोणतं? कौशल्य मातृत्व अभियान. हे पण हरियाणा सरकारने. मातृशक्ती उद्यमिता अभियान हरियाणा सरकार, कौशल्य मातृत्व योजना किंवा अभियान हरियाणा सरकार. आलं लक्षात. आहे 2 गोष्टी इथं लक्षात घ्या, दोन्ही पण मातृत्व शक्ती उद्यमिता योजना आणि कौशल्य मातृत्व योजना, ह्या दोन्ही योजना हरियाणा सरकारने सुरू केलेल्या आहे. आणि याचा उद्देश काय बघा मित्रांनो, गर्भधारणेनंतर महिलांना स्वतःच्या आणि त्यांच्या मुलाचे पोषण करण्यासाठी आर्थिक मदत करणे. म्हणजे प्रेग्नंट वुमन ज्या असतात तर त्यांना स्वतःच्या आणि त्यांच्या मुलांचे पोषण करण्यासाठी आर्थिक मदत करणे. तर हे कोण करणार आहे? हरियाणा सरकार. आणि कोणत्या योजनेच्या माध्यमातून? कौशल्य मातृत्व योजना. आलं लक्षात. चालायचं पुढं.
त्याच्यानंतर बघा मित्रांनो, स्वनिर्भर नारी. स्वनिर्भर नारी योजना आहे. स्वनिर्भर नारी योजना खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, परत परत सांगतो. ह्या तुम्हाला आता जर कामं नाही येतीलच कामं, पण नाही जरी आलं ना तर तुम्ही जोपर्यंत तयारी करताय, बरोबर आहात, कधीपर्यंत ते तुम्ही ठरवायचं किती लवकर आपल्याला याच्यातनं बाहेर पडायचं किंवा किती लवकर आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करून पोस्ट मिळवायची. तर ह्या ज्या योजना आहेत तुम्हाला कधी पण कामं येतील. कारण कोणत्या योजनावर आयोग कधी प्रश्न विचारला ना ते सांगू शकत नाही. कोणत्या योजनावर आयोग कधीही प्रश्न विचारतं. आलं लक्षात? तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रिलियमला, मेन्सला कुठे पण कामं येतील. स्वनिर्भर नारी बघा मित्रांनो, आसाम सरकारने सुरू केली जुलै 2022 मध्ये. आसाम सरकारने सुरू केली जुलै 2022 मध्ये. हिचा उद्देश बघा मित्रांनो, राज्यातील हातमाग आणि कापडाचा वारसा जपणे. हातमाग किंवा कापडाचा वारसा जपणे. हँडलूम असतं ना, हँडलूम म्हणजे काय असतं बघा मित्रांनो, सोप्या भाषेत सांगतो, जास्त टेन्शन घेऊ नका. हातमाग आणि कापडाचा वारसा जपणं म्हणजे काय, की जे हाताने काहीतरी गोष्टी आपण विणतो, स्वेटर वगैरे काही महिला विणतात, बरोबर. तर या स्वेटर जे आहे हातमाग किंवा हा एक वर्षापासून चालत आलेलं, म्हणजे अगोदरपासून, आता कमी होत चाललंय, पण हा संपू द्यायचं नाही. कुणाला? आसाम सरकारला. म्हणून त्यांनी काही हँडलूम असतं, म्हणजे हाताने तयार करण्यात येणारे जे काही कापडं असते किंवा काही गोष्टी असतात, तर त्या गोष्टी संपू नये, त्या अशाच चालू राहावं, त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं, त्यांची जास्तीत जास्त निर्मिती होऊन त्याची निर्मिती करतात त्यांचा रोजगार टिकून राहावा आणि त्यांना जास्तीत जास्त त्याच्यातून उत्पादन मिळावं, यासाठी आसाम सरकारने स्वनिर्भर नारी नावाची जी आहे तर ती योजना सुरू केलेली आहे. तर याच्यामधून काय झालेलं बघा मित्रांनो, आता सपोज एखादी महिला जी आहे, तर महिला ज्या हाताने विणतात काही गोष्टी, तर या विणलेल्या गोष्टी सरळ आसाम सरकार डायरेक्ट घेणार. आसाम सरकार डायरेक्ट घेणार, म्हणजे त्यांना इकडे तिकडे बाजारपेठ शोधण्याची गरज नाही. त्या महिलांना ज्या हातविणकर किंवा हाताने काही गोष्टी विणतात, तर त्यांना इकडे तिकडे बाजारपेठ हे करण्याची गरज नाही. या ज्या वस्तू त्या डायरेक्ट सरकार घेणार, आसाम सरकार, आणि त्याच्या माध्यमातून या गोष्टीला अजून जास्त चालना मिळेल. आणि हा जो वारसा पूर्वीपासून जो चालत आलेला आहे तो असा चालू राहील. असं कोणाचं उद्दिष्ट आहे? स्वनिर्भर नारी आणि आसाम सरकार. म्हणून आसाम सरकारने स्वनिर्भर नारी ही जी योजना आहे तर ती सुरू केलेली आहे. चलायचं पुढं. त्यामध्ये बघा मित्रांनो, अर्न विथ लर्न, शिकता शिकता कमवा. आता कमवा आणि शिका तुम्ही खूप दिवसापासून ऐकता, लहानपणापासून. आलं लक्षात? याचं कारण एकच आहे, ही जी अर्न विथ लर्न किंवा शिकता शिकता कमवा ही योजना आहे ना, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या नावाने राबवली जाते. आलं लक्षात? तर इथं आता एक ओडिशा सरकारने जे अर्न विथ लर्न नावाची योजना सुरू केली. शिकता शिकता कमवा, कमवा शिका, हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे, पण हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. अर्न विथ लर्न, शिकता शिकता कमवा. हे कोण? ओडिशा सरकार. उद्देश काय बघा मित्रांनो, जुलै 2022 मध्ये सुरू केलेली ओडिशा सरकारने अर्न विथ लर्न, शिकता शिकता कमवा. उद्देश काय? कोरोना महामारीमुळे शाळेतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा पटनोंदणी करणे. कारण बरंच झालं कोरोना महामारीमुळे बऱ्याच लोकांना नंतर शिक्षण घेणं जिकिरीचं झालं होतं. मग काय झालं की त्यांना तिथंच जर आपण त्यांना काहीतरी कमवायचं साधन उपलब्ध करून दिलं कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, तर त्यांना जास्तीत जास्त परत पुढचं शिक्षण घ्यायला सोपं जाईल. म्हणून त्यांना ते जे आहे तर तिथं काहीतरी उपजीविकेचं किंवा कमवण्याचं साधन उपलब्ध करून द्यायचं आणि त्या आलेल्या पैशातून ते त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवू शकतात, असं उद्देश होता अर्न विथ लर्न या योजनेचा. आणि ही योजना सुरू केली ती ओडिशा सरकारने. आता बघा मित्रांनो, कुठं बघा तुम्ही, युनिव्हर्सिटीज, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी असतील, कॉलेजेस असतील, तिथले काही कामं आहे ना, तिथल्या जर ती योजना तिथं राबवत असेल त्या युनिव्हर्सिटीजमध्ये आणि कॉलेजमध्ये, तर तिथे ना ते काही कामं अशी मुलांना दिली जातात. म्हणजे जसं की आता झाडे लावणे, झाडांची निगा राखणे, काही टेक्निकल कामं असतील तर टेक्निकल कामं, काही ऑफिस वर्क असेल तर ऑफिस वर्क, असं काहीतरी हे करून दिलं जातं. आणि त्याच्यातून त्यांना काही विशिष्ट प्रकारचे पैसे दिले जातात, बरोबर. आणि त्या पैशातून ते त्या कॉलेजची फी भरू शकतात, युनिव्हर्सिटीची फी भरू शकतात आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण करू शकतात. असा सरळ आणि सिंपल जो आहे तर तो या उद्देश आहे किंवा उद्देश असतो. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. त्यामध्ये बघा मित्रांनो, पुढची मिशन कुशल कर्मी. मिशन कुशल कर्मी हे दिल्ली सरकारने सुरू केलं. व्यवस्थित लक्षात द्या मित्रांनो, मिशन कुशल कर्मी. कुशल म्हणजे काय? स्किलफुल बनवायचे. कुणाला बनवायचं बघा मित्रांनो, जुलै 2022 उद्देश. जुलै 2022 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केलं मिशन कुशल कर्मी. उद्देश काय? बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता सुधारणे. जे बांधकाम कामगार असतात ना, बांधकाम करणारे बांधकाम कामगार, तर या बांधकाम कामगारांना काय ट्रेनिंग द्यायचं किंवा प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना कुशल बनवायचं. कुणाला कुशल बनवायचं? बांधकाम कामगारांना, आणि त्यांच्या क्षमता सुधारायच्या. आलं लक्षात? हे कशाचा उद्देश आहे? मिशन कुशल कर्मी या योजनेचा. आणि ही योजना कोणी सुरू केली आहे? दिल्ली सरकारने. आलं लक्षात? ओके. कळतंय ना? लक्षात राहतंय? ओके, राहायलाच पाहिजे. त्याच्यानंतर नारी को नमन. नारी को नमन ही जी योजना आहे तर हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केली जुलै 2022. ही पण व्यवस्थित लक्षात ठेवा, महत्त्वाची योजना आहे. हिमाचल प्रदेश सरकार नारी को नमन जुलै 2022. तर हिचा उद्देश काय बघा मित्रांनो, HRTC म्हणजे हिमाचल प्रदेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन जे असतं, तर हिमाचल प्रदेशच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना भाड्यामध्ये 50% सवलत. व्यवस्थित लक्षात ठेवा,
काय नारिको नमन ह्या योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेश सरकारने महिलांना बस प्रवास उपलब्ध करून दिला. तर खालीलपैकी किती टक्के सवलत त्यामध्ये त्यांना देण्यात येणार आहे? किती? 50% सवलत. खाली असेल 100%, 90%, 80% असं नाही, पण 50% म्हणजे हाफ तिकीटाचाच प्रवास होईल. कोण? ते दिल्ली. बरं, फ्रीमध्ये पूर्णतः महिलांना बस सेवा उपलब्ध करून दिलेलं राज्य दिल्ली पहिलं, पण हे 50% मध्ये उपलब्ध करून दिलं. कोणत्या योजनेअंतर्गत? नारिको नमन. आणि कोणत्या राज्याने? हिमाचल प्रदेश. आलं लक्षात? चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, काशी यात्रा योजना. आता काशी यात्रा म्हणलं तुमच्या लगेच काशी यात्रा, वाराणसी उत्तर प्रदेश, लगेच पहिलंच ऑप्शन उत्तर प्रदेश, आणि लगेच आपण टिक करणार, आनंद येणार. नंतर आन्सर केल्यानंतर थोडं नाराज होणार, कारण नंतर कळणार की उत्तर दुसरंच आहे. तर ते बघूयात आपण. काशी यात्रा योजना कर्नाटक सरकारने सुरू केली. काशी यात्रा जरी तिकडे उत्तर प्रदेशमध्ये होत असेल तरी पण ही योजना कोणी सुरू केली? कर्नाटक. आलं लक्षात? तर कधी? 27 जून 2022. हिचा उद्देश बघा मित्रांनो काय? 27 जून 2022ला काशी यात्रा नावाची योजना कर्नाटक जे आहे तर या सरकारने सुरू केली. असं लक्षात ठेवा वाटलंच. काशी यात्रा योजना उद्देश काशी विश्वनाथ मंदिर यात्रा वाराणसी. म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर यात्रा जी कुठं होती? वाराणसीला होती. उत्तर प्रदेश मधल्या वाराणसी येथे होती. तर याच्यासाठी इच्छुक असलेल्या, म्हणजे कर्नाटक टू उत्तर प्रदेश जे जाणार कोणीतरी या काशी विश्वनाथ यात्रेसाठी, तर याच्यासाठी अजून प्रोत्साहन द्यायचं. तर ते कशा प्रकारचे द्यायचं बघा मित्रांनो. याच्यासाठी उत्सुक असलेल्या 30,000 भाविकांना, म्हणजे 30,000 नागरिकांना जे आहे तर उत्तर प्रदेशमधल्या काशी विश्वनाथ यात्रेसाठी जे जाण्यासाठी इच्छुक आहे, तर अशा 30,000 भाविकांना प्रत्येकी, म्हणजे 30,000ला प्रत्येकी म्हणजे एका जणाला 5,000 रुपये रोख स्वरूपात दिले जाणार. कशासाठी? ते बघा, सरळ सांगतो. 30,000 लोकांना 5,000 रुपये, प्रत्येकाला 5,000 दिले जाणार. आणि कशासाठी? तर ते दिले जाणार की उत्तर प्रदेशमधली काशी विश्वनाथ मंदिर यात्रा आहे, तर या यात्रेला जाण्यासाठी, आणि जे इच्छुक आहे त्यांना. आलं लक्षात? कुठून? कर्नाटक टू UP. पण ही योजना कोणी सुरू केली? काशी विश्वनाथ यात्रा कर्नाटक सरकारने. आलं लक्षात? कशासाठी केली ते पण कळालं असेल. चालायचं पुढं. ओके. YSR यंत्रसेवा 17वी लास्ट योजना असेल आपली. मी एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो, टेन्शन घेऊ नका. मला माहिती बरेच जणांच्या इथून गेलं असेल की सर शिकवताय फास्ट, म्हणजे फास्ट सांगताय, म्हणजे फास्ट नाही तुम्हाला कळते, पण मुद्दे एकसारख्या योजना आहे तर थोडं जास्त होतंय सर, असं वगैरे काहीतरी वाटत असेल तर एकदा मी रिवाईज करेल, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. YSR यंत्र योजना ही आंध्र प्रदेश राज्य शासनाने सुरू केलेली. कोणती? आंध्र प्रदेश राज्य शासनाने जून 2022 मध्ये YSR यंत्रसेवा. याचा उद्देश बघा मित्रांनो, या अंतर्गत आंध्र प्रदेश मध्ये 3,800 ट्रॅक्टर 3,800 ट्रॅक्टर आणि 320 संयुक्त हार्वेस्टर म्हणजे काय? पीक कापणीचं जे मशीन असतं ना, त्याला हार्वेस्टर असं सरळ लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे अनुदानित स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे. म्हणजे 3,800 ट्रॅक्टर द्यायचे म्हणजे काय? त्यात विशिष्ट प्रकारचं अनुदान द्यायचं. अनुदान कोण देणार? सरकार. म्हणजे काही जे आहे पैसे तर नागरिक भरणार, ज्यांना ते घ्यायचंय, आणि त्याच्यावर अनुदान काही कोण देणार? सरकार देणार. असे 3,800 ट्रॅक्टर आणि 320 संयुक्त हार्वेस्टर, पीक कापणीचं मशीन. आलं लक्षात? तर हे कोण देणार? आंध्र प्रदेश सरकार उपलब्ध करून देणार, आणि त्याच्यासाठी ते अनुदान देणार, आणि त्याच्यासाठी त्यांनी YSR यंत्रसेवा नामक जी योजना आहे तर ती योजना सुरू केलेली आहे आंध्र प्रदेश सरकार जून 2022. आलं लक्षात? आता एकदा फास्टमध्ये ना तुमचं मी रिवाईज करतो, म्हणजे तुम्हाला अजून सगळं व्यवस्थित कळेल. टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्हाला ही तर कळाली असेल, जिजाऊ ते सावित्री सन्मान ह्या 2 व्यवस्थित कळाल. 10 दिवस बालिका दिवस हा साजरा केला 3 जानेवारी. त्याच्यानंतर त्यांच्या वेशभूषा कार्यक्रम ह्या 10 दिवस, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल. इथं मी बराच वेळ घातलेला आहे. महाजीविका अभियान, उमेद अभियान कळालं, बचत गट वगैरे ह्या गोष्टी लक्षात आल्या. स्वयंसहायता गट की तुम्हाला महाजीविका अभियान लगेच कळतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर भारतातील काही प्रमुख घटक राज्य फास्टमध्ये सांगतो, कारण आता मी सांगितलेलं आहे सगळं, परत जास्त वेळ घालायला नको. किंवा पाराय शिक्षालय म्हणजे काय? पश्चिम बंगाल. कोविड-19 नंतर ओपन एअर क्लासरूम किंवा ग्राउंडमध्ये किंवा पार्कमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे आणि घेणे कोविडमुळे. आलं लक्षात? भूमिहीन कृषी 6,000 प्रत्येक वर्षी छत्तीसगड सरकार. आलं लक्षात? जे भूमिहीन म्हणजे ज्यांना भूमी नाही आणि ते कृषी मजदूर आहेत अशा लोकांना. त्याच्यानंतर निरामय प्रकल्प आसाम, सार्वजनिक सेवा बळकट करणे. त्याच्यानंतर लोकमिलनी कार्यक्रम पंजाब. कशासाठी? एक खिडकी, म्हणजे जे जनता आहेत त्यांच्या तक्रार निवार करण्यासाठी एक खिडकी व्यासपीठ. ओके. मुख्यमंत्री मितान योजना छत्तीसगड, 100 सार्वजनिक सेवा घरपोच. त्याच्यानंतर सांस मोहीम बघितलं आपण कर्नाटक, सांस
निमोनियाचं पूर्णपणे न्यूट्रलाइज करणे किंवा हे करण्यासाठी सामाजिक जागृती. कर्नाटक सरकार. मुख्यमंत्री उद्यम क्रांती. मध्य प्रदेश सरकार एप्रिल 2022 कशासाठी? स्वयंरोजगारासाठी 1 ते 50 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज मिळेल. कशासाठी? कशाच्या माध्यमातून? मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना. आलं लक्षात? स्कूल चलो अभियान उत्तर प्रदेश. याच्यावर बरंच घातलं मी वेळ, तुम्हाला ते लक्षात आलं. 100% पट नोंदणी करणे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेश सरकार. त्याच्यानंतर वुमन ॲट वर्क कर्नाटक. 2026 पर्यंत 5 लाख नोकऱ्या देणे महिलांना. मातृशक्ती उद्यमिता आणि कौशल्य मातृत्व दोन्ही पण हरियाणा. मी तुम्हाला सांगितलं याच्या अंतर्गत काय की महिलांना स्वयंरोजगारासाठी 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज. आणि कौशल्य मातृत्व योजना हरियाणा सरकारने काय ज्या प्रेग्नेंट वुमन जे त्यांना आणि त्यांची आणि त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदत. कौशल्य मातृत्व आणि मातृशक्ती उद्यमिता. आलं लक्षात? चालायचं पुढं. स्वनिर्भर नारी आसाम. बघितलं मी तुम्हाला ते विणकर किंवा हातमाग किंवा हँडलूम जे असतं तर त्या कापडाचा वारसा जपण्यासाठी आसाम. त्याच्यानंतर अर्न विथ लर्न याच्यावर पण बरंच बोललो मी. ओडिशा सरकार एवढं लक्षात घ्या. मिशन कुशलकर्मी दिल्ली प्रत्येक गोष्टीला कुशल बनवायचा प्रयत्न करते, स्किलफुल बनवायचा प्रयत्न करते. त्यांनी बांधकाम कामगारांना पण स्किलफुल बनवायचं म्हणून त्यांनी मिशन कुशलकर्मी सुरू केलं. आलं लक्षात? नारिको नमन हिमाचल प्रदेश. प्रवास करणाऱ्या 50% हाफ तिकीट. ओके. त्यानंतर काशी यात्रा. काशी कर्नाटक. काशी यात्रेला जाण्यासाठी 30,000ला प्रत्येकी 5,000 देणे. कोण? कर्नाटक सरकार. YSR यंत्रसेवा. ट्रॅक्टर आणि जे संयुक्त हार्वेस्टर आहे तर हे हार्वेस्टर देणे तिथले यायला आणि त्याच्यावर अनुदान देणे. YSR यंत्रसेवा आंध्र प्रदेश सरकार. मला असं वाटतं तुम्हाला सगळ्या योजना अगदी व्यवस्थित लक्षात आलेल्या असतील. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. आले लक्षात? थांबायचं मग. थँक्यू.